चूक केली आहे आणि संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय, बरं आम्ही तक्रार केली तर महाराष्ट्राला वेठीस धरणं आणि यांनी तक्रार केली तर फार स्वागत आली. म्हणजे एकीकडे संविधानाची शपथ घेतलेले मंत्री हे जेलमध्ये गेल्यानंतर त्यांची बेल रिजेक्ट झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात ठेवतात. केवळ मंत्रिमंडळात ठेवतात असं नाही, अजूनही त्यांच्या विभागाचे निर्णय सोशल मीडियावर त्यांच्या फोटोसहित जाहीर करतात. म्हणजे वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी वर्क फ्रॉम जेल अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते. आणि दुसरीकडे आम्ही एक तक्रार केल्याबरोबर यांनी संविधानाची पायमल्ली केली, संविधानाच्या विरोधात वागतात. हे जे आकांड तांडव करण्याचं एक तंत्र महाविकास आघाडीच्या घटकांनी विकसित केलं आहे, त्या आकांड तांडवाचा काल पूर्ण पर्दाफाश झाला. आणि मला असं वाटतं की कालच्या निवडणुकीनंतर आज ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया या पाहायला मिळत आहेत, मी पहिल्या दिवशीपासून आपल्याला सांगत होतो, अंतर्विरोधाने भरलेलं सरकार आहे. तो अंतर्विरोध आज त्यांच्या प्रतिक्रियेतच दिसतोय. सगळे एकमेकावर दोषारोप करतायत. प्रत्येकाला वाटतं दुसऱ्यावर दोष टाकून आपण बाजूला व्हा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की जरी एक मत जे बाद झालं ते बाद झालं नसतं, आणि जरी नवाब मलिक यांना मतदानाची संधी मिळाली असती तरीही भारतीय जनता पार्टीच निवडून आली असती. इतके कन्व्हिन्सिंग मतं आम्ही घेतलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आमची अपेक्षा एवढीच आहे, मी काही कोणाला सल्ला देण्याकरता बसलो नाही, तरीही सरकारने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. सरकारच्या आमदारांमध्ये प्रचंड अनरेस्ट आहे, भयानक अनरेस्ट आहे. कारण ज्यावेळी सरकारचे काम थांबलेलं असतं आणि राज्यामध्ये काहीच होत नाही, त्यावेळी त्याचा राग आमदारांना फेस करावा लागतो. सत्ता पक्षाचे आमदार तो फेस करतायत. आणि म्हणून आम्ही जसं सांगितलं होतं की सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आम्हाला मतदान होईल, तसं आम्हाला झालंय. विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, मी बिलकुल सोप्या मानत नाही, निश्चित कठीण आहेत, पण तरी आम्ही उमेदवार का उभा केला आहे याचं कारण अंतर्विरोध व्यक्त होण्याकरता जागा ही सत्ता पक्ष देऊ शकत नाही. अंतर्विरोध आणि राग व्यक्त होण्याकरता जागा विरोधी पक्षच देऊ शकतो. आणि म्हणून आम्ही जो उमेदवार या ठिकाणी उभे केले आहेत त्यांच्या माध्यमातून हा विरोध व्यक्त होईल आणि तीही जागा आम्ही प्रयत्नांची शर्थ करून निश्चितपणे निवडून आणू, हा मला विश्वास आहे. मी आज या निमित्ताने विशेष आमचे माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचं अभिनंदन करतो. अतिशय विपरीत परिस्थितीत दवाखान्यात ते ॲडमिट होते, नंतर त्यातनं बाहेर पडले, घरी गेले, बाहेर जाण्याची परमिशन डॉक्टरनी दिलेली नाही. अशाही परिस्थितीत त्यांनी कळवलं मी येणार म्हणजे येणारच. आणि या ठिकाणी ते पक्षाला आवश्यकता आहे म्हणून मतदान करायला आले. मी खरोखर मनापासून त्यांचे आभार मानतो, त्यांना सॅल्यूट करतो. मुक्ताताई टिळक अतिशय विपरीत परिस्थिती होती, एक दिवस आधी येऊन इथे ॲडमिट झाल्या, दवाखान्यातनंच वोट देण्याकरता आल्या, पुन्हा दवाखान्यात गेल्या आणि तिथनं परत गेल्या. मला असं वाटतं हे जे स्पिरिट भारतीय जनता पक्षामध्ये आहे, आपण सरकारमध्ये आहोत की विरोधी पक्षात आहोत याचा विचार न करता आपल्याला एकसंघपणे जनतेकरता लढायचं आहे. अशा प्रकारची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा हा विजय आहे. आमची जी काही महाराष्ट्रातली टीम आहे
आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात आमच्या टीमने अतिशय चांगलं प्लॅनिंग केलं, योग्य प्रकारे नियोजन केलं आणि त्या नियोजनातनं हा विजय आम्हाला मिळाला। आणि या निमित्ताने आमचे निरीक्षक म्हणून आलेले श्री अश्विनी वैष्णवजी, जे आपल्याला कल्पना आहे की देशाचे IT आणि रेल्वे मंत्री आहेत, त्यांचंही मी मनापासून आभार मानतो की त्यांचंही चांगलं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालं आणि जनतेच्या प्रश्नांवर म्हणजे एक विजय मिळाला म्हणजे आम्ही आता समाधानी झालो असं नाही, उलट या विजयाने आमच्यावरची जबाबदारी वाढवली आहे। जनतेच्या अपेक्षा सरकारकडनं नाही आहेत, त्या आमच्याकडनं आहेत। जनतेला वाटतं की ही मंडळी आपले प्रश्न उचलतील आणि आपल्याला न्याय मिळेल। एकीकडे जनता माननीय मोदीजींचं सरकार पाहत आहे, 8 वर्षात ज्या पद्धतीनं मोदीजींनी चमत्कार घडवला आहे आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करून दाखवल्या आहेत, तसंच महाराष्ट्रातही झालं पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे आणि आम्ही ते निश्चितपणे पूर्ण करू, एवढंच या निमित्ताने मी सांगतो। मग आपण आज मुझे इस बात की बहुत खुशी है, भारतीय जनता पार्टी के तीनों उम्मीदवार राज्यसभा पर निर्वाचित हुए हैं। राज्यसभा में हमारे नेता और देश के मंत्री माननीय पीयूष जी गोयल, जो हमारे मुंबई से हैं, वे रिकॉर्ड 48 वोट लेकर यहाँ पर निर्वाचित हुए। हमारे महाराष्ट्र के पूर्व कृषि मंत्री डॉक्टर अनिल बोंडे जी, ये भी रिकॉर्ड 48 वोट लेकर निर्वाचित हुए। पूर्व सांसद और फिर से सांसद बने धनंजय महाडिक जी, इन्होंने कोल्हापुर की पद्धति से कुश्ती लड़ते हुए अंतिम क्षणों में ऐसा धोबी पछाड़ लगाया, ऐसा दाव खेला कि जिसके कारण शिवसेना के पहले नंबर के अधिकृत उम्मीदवार श्री संजय राउत जी, इनसे भी ज़्यादा वोट लेकर धनंजय महाडिक जी चुनकर आए। मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से हमारी महाराष्ट्र की जो टीम है, माननीय चंद्रकांत दादा पाटिल इनके नेतृत्व में जो काम हुआ है, उस नियोजन के कारण ये विजय हमको मिली है। मैं ऐसा मानता हूं कि इस विजय के बाद जो बात मैं लगातार कह रहा था कि 2019 में महाराष्ट्र की जनता ने मोदी जी पर विश्वास रखते हुए महाराष्ट्र में बीजेपी को चुनकर दिया और साथ में शिवसेना को चुनकर दिया, और जिस प्रकार से हमारी पीठ में खंजर घोंपकर एक सरकार तैयार की गई, ये अंतर विरोध से भरी हुई सरकार चल नहीं पाएगी, काम नहीं कर पाएगी। चल तो रही है, लेकिन मुख्यमंत्री जी की कार चल रही है, सरकार बंद है, सरकार नहीं चल रही है। और आज जहां देश में 8 वर्षों में माननीय मोदी जी ने देश को बदला है, वही देश का सबसे अहम राज्य महाराष्ट्र पिछले 2.5 साल से बंद है। पिछले 2.5 साल से यहाँ के प्रोजेक्ट्स बंद हैं। न किसानों के बारे में कोई सोचता है, न मजदूरों के बारे में कोई सोचता है। सरकार कोई काम करती हुई हमको दिखाई नहीं पड़ती। और इसी अंतर विरोध को हमने राज्यसभा के चुनाव में भी देखा। राज्यसभा के चुनाव में जिस प्रकार से हमको वोट मिले हैं, जिस प्रकार से अपनी सत्सद विवेक बुद्धि को जागरूक कर कई एमएलएज ने हमको चुनकर दिया है, उन सबका मैं आभार व्यक्त करता हूं। मुझे ऐसा लगता है कि ये जो अभी खिसियानी बिल्ली खंबा नोचे वाली स्थिति महाविकास आघाड़ी की दिखाई पड़ रही है,
लोगों को विक्टिमाइज करने की जगह उन्होंने इस हार से ये सीखना चाहिए कि जनता में भी अनरेस्ट है और उनके एमएलएज में भी अनरेस्ट है, और ये अनरेस्ट रिफ्लेक्ट हो रहा है, और इसलिए अपने कारोबार को सुधारने का प्रयास महाविकास आघाड़ी ने करना चाहिए। जिस प्रकार का भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचार महाराष्ट्र में देखने को मिल रहा है, महाराष्ट्र की जनता उससे निजात चाहती है, और उसी का रिफ्लेक्शन आने वाले सारे चुनाव में देखने को मिलेगा और महाविकास आघाड़ी परास्त होगी। मैं हमारे तीनों चुनकर आए हुए सांसदों का बहुत बहुत अभिनंदन करता हूं। सर, माणसं आपलीसी करण्याची कला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्याच्यामुळेच त्यांना हा चमत्कार घडला अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांची आली आहे, त्याच्याकडे कसं बघता? मला असं वाटतं की एकेकाळी आणि आजही पवार साहेबांबद्दलही असं बोललं जायचं की ते माणसं जवळ करतात, सगळीकडे त्यांचे मित्र असतात। तसं आता आमचेही आहेत, सगळीकडे संबंध चांगले आहेत, आणि विशेषतः मला असं वाटतं की राजकारणामध्ये जिथे गॅप असेल, जिथे अंतर्विरोध असेल, तिथे तिथे विरोधी पक्षांनी योग्य काम करायचं असतं। ते योग्य काम आम्ही केलेलं आहे। मला असं वाटतं की मी एकदम कुठल्या तरी निष्कर्षाला जाणाऱ्यापैकी नाही आहे। पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम कधी होईल, जेव्हा होईल तेव्हा तो तुम्हाला दिसेल, पण आम्ही मात्र केवळ 2024 ची तयारी करतो। 2024 ची लोकसभा, 2024 ची विधानसभा पूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टी जिंकेल। सर, घोडे बाजार केला जातोय, त्यावेळेस म्हणतात की 7 ते 8 मतं आम्हाला मिळणं अपेक्षित होती, पण ती मिळाली नाही, कारण का घोडे बाजार समोर उभा होता। वारंवार ते इथे येऊन होतं। असं आहे की आमदारांना घोडे म्हणणं ही त्यांची संस्कृती असू शकते। खरं म्हणजे त्यांनी घोडे बाजार ज्या दिवशीपासून सुरू केला त्या दिवशीपासूनच त्यांच्या आमदारांनी फैसला केला की आपल्याला घोडा म्हणतायत तर आपली आवश्यकता यांना नाही आहे, आणि त्याच्यामुळे आपण आता बीजेपी सोबत गेलं पाहिजे। असं आहे, संजय राऊतांनी या गोष्टीचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांच्यापेक्षा जास्त आमच्या तिसऱ्या उमेदवाराला मतं मिळालेली, याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। आणि काल दिवसभर ते जे काही बोलत होते, आम्ही बाज आहोत आणि आम्ही हे आहोत आणि आम्ही ते आहोत, आणि मला असं वाटतं की एवढा कुठल्याही व्यक्तीला सत्ता येते जाते, पण ती एवढ्या डोक्यात न्यायची नसते। त्यांनी जरूर कोर्टात जावं, ते कोर्टात गेले तरी काही फरक पडणार नाही, कारण मी पहिले सांगितलं की सुहास कांदेंचं मत वैध असतं तरीही आणि नवाब मलिक वोटिंगला आले असते तरीही वोट डिफरन्स असा आहे की आम्ही जिंकलो असतो। त्यामुळे आणि हे नावं जाहीर करणं आणि धमक्या देणं त्यांचा आपापसातला विषय आहे, म्हणजे ते जे काही करतायत त्यांनी ते अधिक लोकप्रिय होणार नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्यातला अंतर्विरोध अजून उफाळून येणार आहे। सर, फडणवीस साहेब, सर कल विजयानंतर सर घोषणा सुरू होती, ये तो झाकी है, 20 तारीख बाकी है। आता ओपन बॅलेट मध्ये आपल्या उमेदवाराचा विजय झाला, विधान परिषदेमध्ये तर गुप्त मतदान असणार, आपले दोन्ही उमेदवारांचा विजय हा नीट होईल। असं आहे की आम्ही सगळी स्ट्रॅटेजी आमची परवापर्यंत खुली करू, म्हणजे कसं लढणार, कोण लढणार, आणि त्यानंतर आम्ही नीट मेहनत करू, आमचं प्लॅनिंग करू। निवडणुकीसारखी लढायची असते, अति आत्मविश्वास कुठल्याच निवडणुकीत कामाचा नसतो। आम्हाला याची कल्पना आहे की निवडणूक सोपी नाही आहे, पण जसं मगाशी दादांनी सांगितलं, जे चित्र आम्ही पाहतोय, जो अंतर्विरोध आम्ही पाहतोय, जी नाराजी आम्ही पाहतोय, आणि समोरून येऊन म्हणजे खरंच सांगतो, अनेक सत्ता पक्षातल्या आमदारांनी येऊन आम्हाला हे सांगितलं, भाऊ काही झालं तरी उमेदवार परत घेऊ नका, बिनविरोध करू नका, आम्हाला दाखवूनच द्यायचं आहे, ते त्यांनी सांगितलं, खोटं सांगत नाही। त्याच्यामुळे याच्याच आधारावर आम्ही उभे आहोत। सर, अनेक आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे
निकालापेक्षा नाराजी व्यक्त केली होती आणि आज शरद पवारांनी निकालानंतरची प्रतिक्रिया दिलेली आहे की चमत्कार देवेंद्र फडणवीस यांनी घडवला आणि ते आपल्याला लोकांना करण्याची कला आहे ती शिकली गेली पाहिजे, समजली गेली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा रोख आहे असं तुम्हाला वाटतं? असं आहे की बिटवीन द लाईन्स हे राजकारण्यांनी बोलायचं असतं आणि ते पत्रकारांनी समजायचं असतं. राजकारण्यांनी बोलायचं नसतं. तर भाजपनं रडीचा डाव खेळला आणि सिरियस काम करतो असं सुप्रिया सुळे म्हणतात. एकीकडे पवार तुमचं कौतुक करतात आणि सुप्रिया सुळेंचं विपरीत. असं आहे की हारल्यानंतर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. फडणवीस साहेब, संजय राऊत साहेब असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीकडनं मोठ्या प्रमाणात घोड्या बाजार भरवण्यात आला आणि त्यांची बोली लावली बाजारामध्ये आणि घोड्यांना हरभरे चारण्यात आले आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे तिसरे अधिकृत उमेदवार आहेत धनंजयजी महाडे हे विजय झाले आहे आम्ही असं मानत नाहीत असं संजय राऊत साहेब म्हणाले. असं कोणाला काही बोलता येतं. ते म्हणतील यांनी घोडे बाजार लावला आम्ही म्हणून त्यांनी गधे बाजार लावला. त्याला अर्थ नसतो ना काही. सर, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांची तुमच्या नेतृत्वात गोवा ठेवण्यात आली, सत्ता आली, खाती आता राज्यसभा आणि विधानसभा आणि नंतर अर्थातच महापालिकेचा क्रम तुमच्या पुढे आहे. नेतृत्व एकच आहे, ते माननीय मोदीजींचं आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच आम्ही जिंकतो. त्यांच्या नेतृत्वामुळेच आम्हाला सगळीकडे लोकांमधनं सकारात्मकता मिळते. त्याच्यामुळे आम्ही सगळे पक्षाचे असे लोक आहोत की दिलं ते काम करायचं, जे जे काम मिळालं ते करायचं. आणि भारतीय जनता पक्षामध्ये व्यक्ती काम करत नाही, टीम काम करते. आमच्या टीमचा विजय. नाही, समीकरण हळूहळू अनफोल्ड करतो. जी जानना चाहेंगे कि कहाँ महाविकास आघाड़ी सरकार कम पड़ी और क्या वजह थी कि आपने वोट जीत के आए. विधान परिषद में भी क्या आप अपने जो उम्मीदवार से उतारे उनको चुनाव लड़ाएंगे या फिर वापस लिया जाएगा, इसलिए क्या स्ट्रेटेजी? देखिए, पहले तो मैंने हम क्यों जीते तो बोल ही दिया आपको. जहाँ तक विधान परिषद का सवाल है तो हम लोग 1-2 दिन में तय करेंगे हमारे कितने उम्मीदवार लड़ेंगे. लड़ाई आसान नहीं हम जानते हैं, लेकिन चूँकि सरकार के एमएलएज में बहुत ज़्यादा अंतर्विरोध है, बहुत ज़्यादा सरकार के खिलाफ भावना है और वो लोग सामने से आकर हमको कहते हैं कि भाई आप वापस मत लीजिए, हमको इनको दिखा देना है क्योंकि महाराष्ट्र में हम लोग प्रताड़ित है, हमारा कोई काम नहीं हो रहा है. तो मुझे लगता है कि उनकी भावनाओं को अभिव्यक्त करने के लिए एक फोरम के रूप में हम लोग खड़े हैं. नाना पटोले असं म्हणतात की शरद पवारांच्या मनात काय चाललेलं आहे ते जाणून घेण्यासाठी मी काय ज्योतिषाने सकाळी त्यांनी जी प्रतिक्रिया दिली. मात्र पुढे जाऊन ते नक्की हे म्हणतात की आम्ही देवेंद्र फडणवीसांना नक्कीच जाऊन त्यांचं अभिनंदन करतो. नाही, आपले सुदृढ अशा प्रकारची लोकशाही आहे. त्यामुळे या लोकशाहीमध्ये त्यांनी आमचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचा उमेदवार निवडून आला, त्यांनी उत्तर प्रदेशातनं उमेदवार आणले होते तरी ते निवडून गेले, त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्यानंतर प्रफुल्लभाईंचं तर निश्चितपणे करतो. प्रफुल्लभाई आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत, त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो. संजय राऊतांचं देखील मी अभिनंदन करतो. शेवटी दिवसभर त्यांनी खूप प्रयत्न केला. एक वोट त्यांचं गेलं असलं तरी देखील कोटा कंप्लीट करता आला, त्याच्यामुळे त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती एकमेकाचं अभिनंदन करण्याची. आपको जाता है, पवार साहब के बयान पे क्या कहेंगे आप? तो मुझे बहुत खुशी है. देखिए, राजनीति में सारे लोगों से संबंध रखना ये महाराष्ट्र की एक पुरानी रीत है. ऐसे हमारे भी सब लोगों से संबंध है और कभी वो काम में आते हैं, कभी नहीं आते. इस बार चूंकि अंग्रेज था, इस बार बहुत लोगों के बीच अंतर्विरोध था, तो हमको उसका फायदा मिला. सर, महाराष्ट्र की जनता नहीं है, ऐसा संजय राउत जी का कहना है, इस पर क्या कहेंगे? देखो, मैं आपको एक ही बात बताता हूँ, आपके माध्यम से संजय राउत जी को इतना ही कहना चाहता हूँ कि परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. लास्ट क्या संजय राउत जी से जो है उनके पार्टी के विधायक भी नाराज थे जिस वजह से वो अंतिम फायदा दिखाई पड़ रहा है वैसा, बिल्कुल दिखाई पड़ रहा है. देखिए क्या होता है ना, सत्ता में जब आप होते हैं तो आपकी नम्रता ये लोगों को ज़्यादा भाती है. अगर सत्ता आपके चेहरे से,
आपकी बॉडी लैंग्वेज से टपक टपक कर गिरती है, तो लोगों को पसंद नहीं आता। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे